तुमची जर रुचक रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. रुचक राशीच्या मंडळींनो, जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सतत बेचैनी वाटत असेल, अचानक काहीतरी मोठं घडणार असल्याची जाणीव होत असेल किंवा कोणीतरी तुमच्याबद्दल विचार करत आहे असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 31 मे नंतर तुमच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट बदलू शकते ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही रुचक राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ कदाचित केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच नियतीने पाठवला आहे. गेले काही महिन्यापासून तुमच्या मनात चाललेली घालमेल, ते अश्रू आणि त्या अव्यस्तता, कोणालाही न सांगता तुम्ही जे काही सहन केलं आहे त्याची वेळ आता संपत आली आहे का? 31 मे नंतर तुमच्या आयुष्यात असं काही घडू शकतं ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. असं म्हटलं जात आहे की ही बातमी ऐकून तुमचे डोळे पाणवतील, पण हे अश्रू दुःखाचे नसतील, तर त्यामागे काहीतरी वेगळंच रहस्य असेल. काय आहे ही खुशखबर? अशी कोणती घटना घडण्याची शक्यता आहे ज्याने तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातले प्रत्येक शब्द तुमच्या भूतकाळाशी आणि येणाऱ्या भविष्याशी जोडलेला आहे. रुचक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, गेल्या काही महिन्याचा काळ तुमच्यासाठी कसा गेला हे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. बाहेरून हसणारे तुम्ही आतून किती तुटलेले आहात हे तुम्हालाच ठाऊक आहे. तुम्हाला असं वाटत आहे का तुम्ही प्रत्येकासाठी सर्व काही केले, पण शेवटी तुमच्या पदरात फक्त उपेक्षा आणि विश्वासघातच पडला. त्यासोबतही असं घडलं आहे की ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने ऐनवेळी तुमची साथ सोडली. आर्थिक अडचणी तुम्हाला चारही बाजूनी घेरले होते. एखादं काम पूर्ण होत आलं की शेवटी काहीतरी अडचणी यायच्या आणि ते काम बिघडायचं. मानसिक तणाव इतका वाढला होता की रात्रीची झोप उडाली होती. माझं काय चुकलं हा एकच प्रश्न तुम्ही स्वतःला अनेकदा विचारला असेल. पण लक्षात ठेवा, संघर्ष जितका मोठा असतो तितकंच त्याचं फळही मौल्यवान असतं. जर हा अनुभव तुमच्यासोबत घडला असेल तर पुढचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता वेळ येत आहे एका नवीन पहाटाची. 31 मे हा दिवस उठल्यानंतर तुमच्या सभोवतालीच्या ऊर्जेमध्ये काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नाचा परिणाम आता दिसू लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील काही अडथळे हळूहळू कमी होत असल्याची जाणीव होऊ शकते. अर्थात कोणतीही गोष्ट जादूसारखी एका रात्रीत बदलणार तर नाही, परंतु जे काम अनेक महिन्यापासून रखडलेले होते त्याला आता अचानक गती मिळण्याची संभाव्यता आहे. तुमच्या प्रगतीचे बंद झालेले दरवाजे आता एकामागून एक उघडण्यात दिसू लागतील. पहा मंडळी, हा संकेत तुम्हालाही मिळत आहे का? तुमच्या मनात आता एक नवीन आशेचा किरण जागा होत आहे का? रुचक राशीच्या फक्त काही लोकांनाच हा संकेत दिसणार आहे. अनेक रुचक राशीचे लोक नातेसंबंधामध्ये मनापासून गुंततात, त्यामुळे अपेक्षा भंग किंवा गैरसमज झाल्यास त्यांचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर जाणवू शकतो. तुम्ही कोणावरही मनापासून प्रेम करता, परंतु गेल्या काळात तुमच्या या स्वभावाचा काही गैरफायदा घेतला. नातेसंबंधामध्ये आलेली कटुरता, गैरसमज आणि वादविवाद यामुळे तुमचे मन प्रचंड दुभागले होते. परंतु 31 मे नंतरच्या काळात नातेसंबंधामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या व्यक्ती तुमच्यापासून दूर गेल्या होत्या त्यांना कदाचित त्यांची चुकीची जाणीव होऊ शकते. कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील जुने वाद मिटण्याचे चिन्हे आहेत. तुमच्या भावनांची कदर न करणाऱ्या लोकांच्या वर्तमानात अचानक बदल झालेला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. पण थांबा, अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. आता बोलूया त्या विषयावर ज्याने तुम्हाला सर्वाधिक जास्त त्रास दिलाय, म्हणजे तुमची आर्थिक स्थिती
पैसा येत होता पण तो कुठे जात होता हे समजत नव्हतं. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले होते. कर्ज किंवा उधारीच्या समस्येने तुम्हाला ग्रासलं असण्याची शक्यता आहे. 31 मे मंडळी, 31 मे नंतर परिस्थिती बदलू शकते. गुंतवणुकीनंतर धनलाभाचे योग इथे येण्याची संभाव्यता आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. नोकरीमध्ये किंवा व्यवसायात एखादी अशी सुवर्ण संधी तुमच्या समोर येऊ शकते ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतात. पण लक्षात ठेवा, ही वेळ एक संधी असेल, त्यावर कठोर परिश्रम करणं हे तुमचे कर्तव्य आहे. कुटुंब हीच तुमची खरी ताकद आहे. पण गेल्या काही काळापासून कुटुंबातल्या वातावरणातही चिंतेचं बनले होते. आरोग्याची तक्रारी किंवा सदस्यांमधील अंतर्गत मतभेद यामुळे घरात अशांतता पसरली असावी. येणाऱ्या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एखादं रखडलेलं शुभ कार्य ठरू शकते किंवा घरात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन होऊ शकते. घरातली ही शांतता आणि आनंद पाहून तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. कित्येक दिवसांनी तुम्ही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. शेवटी मी सांगणार असलेली गोष्ट तुमचे डोळे खरोखर पाणवू शकतात. त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. संघर्षामुळे माणसाचा आत्मविश्वास डळमळत होता आणि तुमच्या सोबतही तेच झालं होतं. अनेकदा तुमच्या मनात आलं असेल की आता माझ्याच्यानी हे होणार नाही. पण वृश्चिक राशीचे सर्वात मोठी ताकद म्हणजे ते कधीही हार मानत नाहीत. ते राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतात. 31 मे नंतर तुमच्यातला तो हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होण्याची दाट शक्यता आहे. तुमची मानसिक शक्ती वाढेल. भूतकाळातील दुःखांतून बाहेर पडून तुम्ही एका नव्या ऊर्जेने तुमच्या धैर्याकडे वाटचाल करण्यास सज्ज व्हाल. स्वतःवरचा विश्वास हा तुमचा सर्वात मोठा सोबती ठरेल. हे सर्व बदल केवळ नशिबाने होत नाही, त्यामागे तुमची आजवरची पुण्याई आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असतो. तुम्ही अत्यंत धार्मिक आणि श्रद्धाळू आहात. कठीण काळातही तुम्ही देवाचा धावा सोडला नाही. नियती तुमच्या संयमाची परीक्षा घेत होती आणि तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. ईश्वर कधीही कोणाचा छळ करत नाही. तो फक्त आणि फक्त आपल्या अधिक मजबूत बनवतो. तुमच्या चांगुलपणाची आणि प्रामाणिकपणाचे फळ देण्याची वेळ आता कदाचित जवळ आली आहे. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्याची ही वेळ असू शकते. आता येऊया त्या मुख्य मुद्द्याकडे, म्हणजेच की त्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. ती सर्वात मोठी आनंदाची बातमी कोणती, जी ऐकून तुमचे डोळे पाणवतील? ती कोणती भौतिक वस्तू किंवा पैसा नसेल, ती असेल तुमच्या मनाला मिळणारी मुक्ती आणि शांतता. होय, गेल्या अनेक वर्षापासून जे एक गूढ संकेत किंवा जी एक सुप्त भीती तुमच्या मनात घर करून राहिली होती मंडळी, ती भीती कायमची नष्ट होण्याची शक्यता आहे. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटत होती ती अचानक शक्य होताना दिसेल. हा अनपेक्षित सकारात्मक बदल कसा घडेल हे तुम्हाला समजणार नाही. म्हणूनच म्हटलं आहे, हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ज्योतिषशास्त्र हे आपल्याला केवळ दिशा दाखवू शकते. कर्म तर आपल्यालाच करावे लागते. आजपर्यंत तुम्ही जे काही सहन केलं ते तुमच्या जडणघडणीसाठी आवश्यक होतं. दुःखानंतर सुख आणि रात्रीनंतर सकाळ होणे हा निसर्गाचा नियम आहे. 31 मे नंतरचा काळ तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत आहे. भूतकाळात जे घडले ते विसरून जा आणि एका नव्या उत्साहाने भविष्याचे स्वागत करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. कदाचित आजचा हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्यापर्यंत आला नाही. कदाचित नियतीच तुम्हाला हा संदेश ऐकवण्यासाठी इथे आणला आहे. जर तुमच्या मनात सध्या कोणतीही चिंता असेल तर देवावर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला काय वाटतं, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत आहे का? गेल्या काही महिन्यात तुम्ही असाच अनुभव घेतला आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमची रास कोणती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामुळे तुमच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारात आणि आपल्या नातेवाईकांना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि असेच
माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि हो, आवर्जून व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. चला मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.